Welcome to free online classes of physics with Lambor sir. So dear students, we started our discussion to study methods of measurement. And in this discussion, we know that we want to study the method for the measurement of length, method for the measurement of mass, and method for the measurement of length. So this length, mass, and time. These three fundamental physical quantities are there, which are used in the branch of mechanics. And method for the measurement of length that we have discussed in the previous lecture, we come to know that there are two methods for the measurement of length. First one is the direct method, and this direct method is used to measure small distances and with the help of conventional apparatus like meter scale, vernier caliper, micrometer screw gauge or spirometer. And the second method to measure the length was indirect method. ज्या indirect method मध्ये तुम्ही पॅरलक्स इफेक्ट यूज करणार होता आणि त्या इनडायरेक्ट मेथड मध्ये व्हेरी लार्ज डिस्टन्सेस आपण मेजर करू शकत होतो. म्हणजे डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ, डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम द अर्थ किंवा प्लॅनेटचा डायमीटर, ही लार्ज डिस्टन्सेस मेजर करण्यासाठी तुम्ही इनडायरेक्ट मेथड म्हणजे पॅरलक्स मेथड स्टडी केली. आणि फायनली व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस लाईक साईज ऑफ ॲटम, साईज ऑफ मॉलिक्यूल यांच्यासाठी तुम्ही मायक्रोस्कोप यूज करणार ह्याची माहिती घेतली. सो लेट अस लर्न two more methods. One method for the measurement of mass, and third method was the method for the measurement of time. That we will discuss in this session. So let us learn second method of measurement of mass. So we know that mass is the fundamental quantity, no question about it, fundamental quantity. But also mass is the fundamental property of any matter. आणि ही फंडामेंटल प्रॉपर्टी असल्यामुळं मास डज नॉट चेंजेस विथ टेम्परेचर, प्रेशर और लोकेशन ऑफ एन ऑब्जेक्ट. सो वी नो दॅट मास इज फंडामेंटल प्रॉपर्टी. मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी ही मास आहे, त्याचबरोबर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी पण आहे. पण मॅटरची फंडामेंटल प्रॉपर्टी मास असल्यामुळं मास डज नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर, प्रेशर और लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट इन स्पेस. आणि या मासचं SI युनिट आपण किलोग्रॅम घेतो, लाईक दिस. SI युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम आणि त्याचा सिम्बॉल आपण केजी घेतो. मग जी पण मास आपल्याला मेजर करावे लागतात, डिटरमाइन करावे लागतात, दॅट मास आर अवेलेबल, कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट जे आहेत आपल्या रेग्युलर लाईफमध्ये, आपल्या आजूबाजूला जे ऑब्जेक्ट्स असतात, कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्सचे आपल्याला मासचं मेजरमेंट करावं लागतं किंवा त्यांची मास डिटरमाइन करावं लागतात. सो वी वॉन्ट टू डिटरमाइन द मास ऑफ कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स विच आर अवेलेबल इन द ग्रॉसरी शॉप्स. म्हणजे दुकानामधून ज्या वस्तू तुम्हाला आणाव्या लागतात ते जे ऑब्जेक्ट्स आहेत ते कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचं मास आपल्याला डिटरमाइन करावं लागतं. ॲट द सेम टाइम वी वॉन्ट टू डिटरमाइन मास, लार्ज मासेस इन द युनिवर्स. म्हणजे जे पण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, जस्ट लाईक प्लॅनेट्स, स्टार्स, ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्सचं मास देखील तुम्हाला डिटरमाइन करावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला मेथड हवी आहे. ॲट द सेम टाइम we want to measure or determine atomic masses किंवा molecular masses. म्हणजे मासच्या मेजरमेंटची मेथड तुम्हाला जर स्टडी करायचं असेल तर तुम्हाला कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स असतात त्यांचं मास मेजर करावं लागेल. लार्ज मासेस इन द युनिव्हर्स असतात त्यांचं मास मेजर करावं लागेल. किंवा व्हेरी स्मॉल मासेस असतात, ॲटॉमिक मासेस किंवा मोलेक्युलर मासेस, यांचं देखील मास तुम्हाला मेजर करावं लागेल.
So first of all, we will discuss about the measurement of mass of the commonly available objects. त्यांचं mass कसं measure करायचं? See here. Mass of commonly available objects can be determined by common balance, like the one used in the grocery shop. म्हणजे किराणा मालाचं जे दुकान असतं त्या दुकानामध्ये जो बॅलन्स यूज केला जातो, कॉमन बॅलन्स असतो. युजिंग दॅट कॉमन बॅलन्स वी कॅन डिटरमाइन मास ऑफ द कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स. म्हणजे कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्टचं मास डिटरमाइन करताना आपल्याला काहीही अडचण नाही, कारण तो कॉमन बॅलन्स एव्हरीवेअर तो प्रेझेंट असतो. आणि त्या बॅलन्सचा यूज करून वी कॅन डिटरमाइन द मास ऑफ कॉमनली अवेलेबल ऑब्जेक्ट्स. Now the question remains here is that large masses in the universe like mass of the planet or stars, त्यांच्या मासेचं मेजरमेंट करायचं कसं? So for that the large masses in the universe like planets, stars, etc. based on Newton's law of gravitation. आपण सर्वांनीच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टडी केलेला आहे की ज्या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननं या दोन मास मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे, या लार्ज मासेसचं मेजरमेंट किंवा डिटर्मिनेशन करण्यासाठी वी कॅन मेजर देअर मासेस बाय युजिंग द ग्रॅव्हिटेशनल मेथड गिवन बाय न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननं जी मेथड दिलेली आहे तो फॉर्म्युला तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल, F इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r². आता त्यातील कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m1 m2 म्हणजे मासेस ऑफ द टू लार्ज ऑब्जेक्ट्स, आणि r² जे आहे ते सेपरेशन त्या सेंटर ऑफ मास मधील आहे दोन ऑब्जेक्टचे. ओके, सो लाईक दॅट युजिंग ग्रॅव्हिटेशनल मेथड गिवन बाय द न्यूटन वी कॅन मेजर लार्ज मासेस इन द युनिवर्स. म्हणजे प्लॅनेटची मास असतील किंवा स्टारची मास असतील, ही लार्ज मासेस तुम्ही मेजर करू शकता by using gravitational method given by the Newton. Now the question remains here once more is that to measure the atomic or molecular masses. For that we will discuss here. But while dealing with mass of atoms and molecules, very small masses आहेत, atomic किंवा molecular masses आहेत, यांच्या मासचं मेजरमेंट करताना while dealing with mass of atoms and molecules, म्हणजे ॲटमचं मास मेजर करताना किंवा मॉलिक्युलचं मास मेजर करताना व्हेरी स्मॉल मासेस असतात त्यांची. त्यामुळं किलोग्रॅम हे जे मासचं SI युनिट आहे इज अन इनकन्व्हिनियंट युनिट. ते आपल्या सोयीचं नाही, कारण किलोग्रॅम हे व्हेरी लार्ज युनिट होईल आणि जे ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर मासेस असतात ते व्हेरी स्मॉल मासेस असतात. त्यामुळं ॲटॉमिक और मॉलिक्युलर मासेस मेजर करण्यासाठी किंवा डिटरमाइन करण्यासाठी स्पेशल युनिट डिफाइन झालेलं आहे. सी हियर, देअरफॉर देअर मासेस म्हणजे ॲटमचे किंवा मॉलिक्युलचे मासेस इज मेजर्ड इन स्पेशल युनिट कॉल्ड एज ॲटॉमिक मास युनिट, आणि त्याचा सिम्बॉल आहे AMU. मग हे ॲटॉमिक मास युनिट आणि किलोग्रॅम यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. सी हियर, 1 atomic mass unit equal to 1/12 into mass of 1 C12 atom in kg. म्हणजे C12 ॲटमच्या मास ऑफ C12 कार्बन 12च्या एका ॲटमचं किलो मधलं मास मल्टिप्लाइड बाय 1/12, and that will be 1.6604 into 10⁻⁻27 kg. So this is the unit, atomic mass unit, used to measure small masses, atomic masses, molecular masses. So in this way we can measure mass of any physical quantity. Commonly available objects असतील त्याचं मास तुम्ही कॉमन बॅलन्सने मेजर करू शकता. लार्ज मासेस इन द युनिवर्स असतील त्यांचं मास तुम्ही ग्रॅव्हिटेशनल मेथडने यूज करू शकता, मेजर करू शकता. आणि व्हेरी स्मॉल मासेस म्हणजे ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर मासेस असतील तर त्यांच्या मास एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याकडे युनिट आहे ॲटॉमिक मास युनिट, आणि 1 AMU इक्वल टू 1.6604 into 10⁻⁻27 kg. So in this way we learn the second method
of measurement of mass. Now let us learn the third method in which we will study how to measure the time. So method of measurement of time. Let us learn. Method of measurement of time. We know that we want to study the methods of measurement. आणि या मेथड्स ऑफ मेजरमेंट मध्ये आपल्याला 3 फंडामेंटल क्वांटिटीचे मेजरमेंट करतानाच्या ज्या मेथड्स आहेत त्या स्टडी करायच्या. सो अप टू दिस वी हॅव स्टडीड मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ लेंथ, मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ मास, and finally we study here method of measurement of time. So we know that to measure time or any time interval, a clock is needed. So a clock is needed or necessary to measure any time or any time interval, and that time is measured in SI unit, second. So the SI unit of time is second. We know it all. Time's SI unit second. But for many years, या सेकंडचं रिलेशन मीन सोलर डे याच्याशी दिलेलं आहे. म्हणजे ड्युरेशन ऑफ वन मीन सोलर डे is used for the reference to measure the time. So for many years duration of one mean solar day was considered as a reference for the measurement of time. म्हणजे टाइमच्या मेजरमेंट साठी ड्युरेशन ऑफ वन मीन सोलर डे वॉज कन्सिडर्ड. आणि ह्या वन मीन सोलर डेचं सेकंड सी रिलेशन आहे, ते आपण डेफिनेशन मध्ये घेणार आहोत 1 सेकंडच्या. मग रिलेशन बिटवीन सेकंड अँड वन मीन सोलर डे स्टडी करताना आपल्याला मीन सोलर डे म्हणजे काय माहिती पाहिजे. पण SI युनिट टाइमचं कोणतं आहे, सेकंड आहे. टाइमचं SI युनिट सेकंड आहे. आणि कोणताही टाइम मेजर करायचा असेल तर आपल्याला क्लॉक हे लागणारच. पण मेनी म्हणजे बऱ्याच वर्षापासून मेनी इयर्स ड्युरेशन ऑफ मीन सोलर डे वॉज कन्सिडर्ड ॲज अ रेफरन्स युनिट युज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ टाइम. बट प्रेझेंटली SI unit of time is second. Means we must know the relation between second and mean solar day. ह्या ड्युरेशन मध्ये आपल्याला रिलेशन माहिती पाहिजे. So let us define mean solar day first. See here, mean solar day. What is it? Mean solar day is the average duration from one noon to next noon. See here the definition first. Mean solar day is the average time किंवा average duration interval, time interval from one noon to the next noon. मग हा जो mean duration आहे किंवा mean solar day आहे तो काय, average time interval from one noon to the next noon. आणि हा average time interval किती असतो, 24 hours. See here, average duration of a day is taken as 24 hours, which is nothing but mean solar day. आणि ह्या 24 hours सेकंडची रिलेशन आपल्याला माहिती आहे. So average duration of a day is taken as 24 hours. Therefore, one mean solar day is equal to 24 hours. See here. Therefore, one mean solar day equal to 24 hours. त्या अवर्सचं तुम्ही इथं 60 न मल्टिप्लाय केल्यानंतर मिनिट्स झालं आणि पुन्हा 60 न मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड झालं. म्हणजे मीन सोलर डे इज इक्वल टू 86,400 सेकंड. आणि यावरून तुम्ही 1 सेकंडची डेफिनेशन घेऊ शकता. अकॉर्डिंगली a second was defined as, what is second? Is the SI unit of time. पण अगदी many years before, for many years, duration of one mean solar day was considered as a reference for the measurement of time. But presently, we are referring second for the measurement of time. म्हणजे सेकंड हे युनिट आपण रेफर करतोय टाइमच्या मेजरमेंटसाठी. मग इथं आपण 1 सेकंडची डेफिनेशन किंवा सेकंडची डेफिनेशन मीन सोलर डेशी कशी रिलेटेड आहे.
From this formula we can write 1 second equal to 1 upon 86,400 into moles mean solar day. See here, 1 second equal to 1 upon 86,400 of mean solar day. Okay. Now, it was later observed that this length of a solar day, ही आपल्याला लेंथ मिळालेली आहे, ड्युरेशन मिळालेलं आहे सोलर डेचं, किती आहे 24 आवर्स, म्हणजे किती सेकंड 86,400 सेकंड. But it was later observed that the length of a solar day varies gradually. म्हणजे ही जी लेंथ आहे, हा जो ड्युरेशन आहे तो कॉन्स्टंट नाही आहे, इट इज व्हेरिंग आहे. कशामुळे व्हेरी होतं बा? इट व्हेरीज ग्रॅज्युअली ड्यू टू ग्रॅज्युअली स्लोईंग डाऊन ऑफ अर्थ्स रोटेशन. म्हणजे अर्थ आपल्या ओन ॲक्सिस भोवती रोटेट होते आणि व्हाईल रोटेटिंग अर्थची रोटेशनल स्पीड इज ग्रॅज्युअली स्लोईंग डाऊन, ग्रॅज्युअली डिक्रीजिंग. त्यामुळं मीन सोलर डेचा जो काही ड्युरेशन आहे 24 आवर्स, दॅट ड्युरेशन वॉज फाउंड टू बी चेंजिंग. आणि हा ड्युरेशन चेंज होत असेल तर 1 सेकंड तुम्ही जे SI युनिट टाइमचं डिफाईन केलं आहे, इट इज नॉट कन्व्हिनियंट, इट इज अनसॅटिस्फॅक्टरी, इजंट इट? बिकॉज इफ धिस ड्युरेशन मीन सोलर डेचा जर ड्युरेशन चेंज होत असेल तर 1 सेकंडची व्हॅल्यू देखील कॉन्स्टंट राहणार नाही, इट विल बी व्हेरी, इजंट इट? दॅट्स वाय therefore this definition of second, आपण सेकंडची जी डेफिनेशन घेतली 1 सेकंड इक्वल टू 1 अपॉन 86,400 ऑफ द मीन सोलर डे, ही जी डेफिनेशन घेतली 1 सेकंडची, दिस डेफिनेशन ऑफ सेकंड proved to be unsatisfactory to define the unit of time more precisely. म्हणजे आपल्याला टाइमचं जे युनिट सेकंड आपण डिफाईन केलं, ते सेकंडची डेफिनेशन proved to be unsatisfactory. कशामुळं? लेंथ ऑफ मीन सोलर डे व्हेरीज ग्रॅज्युअली, कारण अर्थची रोटेशन आहेत ना, दॅट रोटेशन ऑफ अर्थ अबाउट इट्स ओन ॲक्सिस इज स्लोईंग डाऊन. आणि अर्थची रोटेशन ओन ॲक्सिस भोवती स्लो होत असेल तर ड्युरेशन ऑफ मीन सोलर डे विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. ड्यू टू दिस रिझन, therefore this definition of second proved to be unsatisfactory to define the unit of time more precisely. म्हणजे तुम्ही जे टाइमचं SI युनिट सेकंड घेताय आणि ते 1 सेकंड म्हणजे 1 अपॉन 86,400 ऑफ मीन सोलर डे घेताय, इट इज अनसॅटिस्फॅक्टरी युनिट. हेन्स डेफिनेशन ऑफ सेकंड वॉज रिप्लेस्ड. त्यामुळं सेकंडची डेफिनेशन मध्ये चेंज करणं गरजेचं आहे. Hence, definition of second was replaced by one which is based upon atomic standard of time. म्हणजे आता इथून पुढं सेकंडची डेफिनेशन आपण बदलणार. 1 अपॉन 86,400 ऑफ मीन सोलर डे ही घेणार नाही आपण. का घेणार नाही? कारण मीन सोलर डेचं जो काही ड्युरेशन आहे इट इज व्हेरिएबल, कारण रोटेशन ऑफ अर्थ आहे ओन ॲक्सिस भोवती, इट इज स्लोईंग डाऊन. Hence, definition of second आपण आता काय करतो? रिप्लेस करतो. Was replaced by one which is based upon atomic standard of time. आणि हा atomic standard of time ही काय आहे पहा? Atomic standard of time is now used for measurement of time instead of second. And in that, in which periodic vibrations of cesium atom is used. म्हणजे atomic standard of time तुम्ही सेकंडच्या डेफिनेशनला रिप्लेस करताय. डेफिनेशन ऑफ सेकंड वॉज रिप्लेस्ड बाय atomic standard of time, and this atomic standard of time is now used for measurement of time, in which periodic vibrations of cesium atom is used. म्हणजे atomic standard of time मध्ये तुम्ही cesium atomची periodic vibrations use करणार आहोत. Hence, to get more standard
and non-varying unit for measurement of time. A cesium atomic clock is used. ज्या क्लॉक मध्ये periodic vibrations of cesium atom are used. So, to get more standard and non-varying unit for measurement of time, actually तुम्ही 1 second आणि मीन सोलर डे यांच्यामधलं रिलेशन यूज करून 1 सेकंडची डेफिनेशन घेतली होती. पण मीन सोलर डे ची लेंथ फिक्स नसल्यामुळं, लेंथ व्हेरिएबल असल्यामुळं 1 सेकंडची ती डेफिनेशन आपण आता रिप्लेस करतोय. कशाने रिप्लेस करतोय? ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम. आणि हा ॲटॉमिक स्टँडर्ड ऑफ टाइम now used for measurement of time, in which periodic vibrations of cesium atoms are used. आणि त्यामुळे काय होणार पहा, we will get more standard and non-varying unit for measurement of time. त्यामुळं आपल्याला टाइमच्या मेजरमेंटसाठी एक स्टँडर्ड, सॅटिस्फॅक्टरी किंवा मोर प्रिसाइजली युनिट मिळेल फॉर द मेजरमेंट ऑफ टाइम, and that is cesium atomic clock. त्यासाठी आपण यूज करणार आहोत cesium atomic clock, and that clock is based upon periodic vibrations produced in cesium atom. And in that cesium atomic clock, see here, in cesium atomic clock, 1 second is that time interval in which in an atomic clock cesium 133 atom completes. You can read this number, too big number it is. This much vibrations. म्हणजे cesium atomic clock मध्ये 1 second म्हणजे कुणाला घ्यायचं? Is that time interval in which in an atomic clock cesium 133 atom completes this much number of vibrations. म्हणजे एका सेकंड मध्ये cesium 133 ॲटम न इतकी व्हायब्रेशन्स कंप्लीट केली असतील, तो टाइम इंटरवल म्हणजे 1 सेकंड. म्हणजे cesium ॲटॉमिक क्लॉक मध्ये cesiumचा 133 ॲटम व्हायब्रेट होतो आणि त्याची इतकी व्हायब्रेशन्स पूर्ण होण्यासाठी जो टाइम इंटरवल लागेल, तो टाइम इंटरवल म्हणजे 1 सेकंड असेल. आणि हा जो टाइम इंटरवल आहे that is fixed, it is standard, it is non-varying. त्यामुळं इथं 1 सेकंडची तुम्ही जी डेफिनेशन घेताय, what is 1 second? Is that time interval in which in an atomic clock cesium 133 atom completes this number of vibrations. म्हणजे ज्या टाइम इंटरवल मध्ये cesiumच्या ॲटमनं इतकी व्हायब्रेशन्स कंप्लीट केली असतील, तो टाइम इंटरवल म्हणजे आता 1 सेकंड. आता आपण 1 सेकंडचं मीन सोलर डे याच्याविषयीचं रिलेशन घेणार नाही किंवा ही डेफिनेशन आपण घेणार नाही. इथून पुढे आपण डेफिनेशन कोणती घेणार? 1 सेकंड is the time interval in which cesium atom completes this number of vibrations. And finally, the cesium atomic clocks are very accurate clocks. म्हणजे इथून पुढे जो काय स्टँडर्ड टाइम आपण जो मेजर करणार किंवा नोट करणार, तो स्टँडर्ड टाइम हा cesium atomic clock नच मेजर केलेला असेल. इट वॉज नॉट बेस्ड अपॉन मीन सोलर डे रेफरन्स. या रेफरन्स वर तो बेस्ड असणार नाही. इट विल बी बेस्ड अपॉन द क्लॉक cesium atomic clock, ज्या क्लॉक मध्ये आपण पिरियडिक व्हायब्रेशन्स ऑफ cesium atoms आर कन्सिडरिंग किंवा आर युजिंग. आणि यामध्ये 1 सेकंड म्हणजे असा टाइम इंटरवल ज्या टाइम इंटरवल मध्ये cesium ॲटमची किती व्हायब्रेशन्स कंप्लीट झाली असतील? या नंबर एवढी व्हायब्रेशन्स कंप्लीट झाली असतील. सो इन दिस वे, in this lecture we studied 2 methods. Second method was for measurement of mass and third method was measurement of time. So with this we are ending this session. Thank you friends.